शेवटच्या काळात आपण आहोत आणि शेवटचा काळ म्हणजे हे जग जे आहे ते पूर्ण विनाशाच्या मार्गावरती आहे. जगाचा नाश आता जवळ येऊन ठेपलेला आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने चाललेल्या आहेत. तिसरं महायुद्ध पवित्र शास्त्रामध्ये सुंदर रीतीनं सुस्पष्ट रीतीनं नमूद करण्यात आलेलं आहे. या दिवसात अनेक संदेष्टे किंवा बायबल अभ्यासक म्हणा किंवा अनेक लोक तुम्हाला सांगतील की आता तिसरं महायुद्ध होणार आहे. पण कान उघडे ठेवून ऐका, बारकाईने ऐका. जर तुम्ही खरंच बायबलचा अभ्यास करणारे आणि बारकाईने मनन करणारे लोक आहात तर मी तुम्हाला स्पष्ट रीतीने सांगतो, आत्ता तिसरं महायुद्ध होणार नाही. आधी रॅप्चर आणि मग तो शेवटल्या काळातला महासंकटाचा काळ जो आहे, 3.5 वर्षांचे 2 टप्पे ते शेवटच्या काळाचे त्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे विश्वासणाऱ्यांनी घाबरून जाऊ नये, हतबल होऊ नये. अँटिक्राइस्ट 666 आणि इतर अनेक गोष्टी ज्या पवित्र शास्त्रामध्ये भीतीदायक आपल्याला वाटतात त्यांना आपल्याला घाबरण्याची गरज नाही. त्याचं कारण हे, ज्यांच्याकडं खरा ख्रिस्त आहे त्यांना अँटिक्राइस्टला घाबरण्याची गरज नाही. ज्यांच्यावर देवाच्या आत्म्याने शिक्का मारलेला आहे त्यांना 666च्या शिक्क्याची भीती राहिलेली नाही. मंडळी ही विजयी मंडळी आहे, सामर्थ्यवान, देवाच्या गौरवाने भरलेली मंडळी आहे. तर आता एक महत्त्वाची गोष्ट की शेवटच्या काळामध्ये एक असं युद्ध होणार आहे की ज्या युद्धाला हर्मगिदोनाचं युद्ध असं म्हटलेलं आहे. आणि बायबलमध्ये हर्मगिदोन ह्या शब्दाचा आपण अर्थ पाहिला तर त्याच्यामध्ये 2 शब्द आहेत, हर मग्गिदो. आणि ह्या हर मग्गिदो या हर शब्दाचा अर्थ म्हणजे पर्वत असा आहे. आणि मग्गिदो हे पुरातन काळातील एक शहर आहे की ज्या ठिकाणी खूप बरीचशी युद्ध यापूर्वी होऊन गेलेली आहेत. तर हर मग्गिदो म्हणजे त्या पर्वतरांगा ज्या मग्गिदोमध्ये आहेत त्या भागामध्ये शेवटच्या काळामध्ये एक फार भयंकर असं युद्ध होणार आहे. युद्ध कशामुळं होतात त्याची अनेक कारणं आहेत. आणि युद्ध तर काय आपल्या ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. युद्धाचे बरेच कारणं आहेत. धर्म, प्रांत, जाती, भेद, स्त्री पुरुष, वरची जात, खालची जात, इकडं तिकडं, रंग, भाषा, भेद, काहीतरी निमित्त सांगून जगामध्ये नेहमी युद्ध घडत आलेले आहेत. सीमेवरून जो वाद आहे त्याच्यावरून पण युद्ध होतात. भारत पाकिस्तानचं तेच युद्ध आहे प्रियांनो. त्याच्यानंतर आर्थिक प्राप्तीसाठी युद्ध केले जातात. एक देश दुसऱ्या देशावर आक्रमण करतो, दुसऱ्या देशांना लुटतो, घेऊन जातो आणि जो देश लुटून घेऊन जाईल त्याच्याकडे तिकडची संपत्ती आल्यामुळं त्याला आर्थिक प्राप्ती होते आणि त्याच्यामुळं पण बरीचशी युद्ध लढली जातात आणि अनेक देश त्याच्यामध्ये बळावले जातात. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की काही युद्ध स्वतःच्या बचावासाठी केले जातात. इस्रायल आणि हमासचं मागे जे युद्ध झालं होतं याच प्रकारचं युद्ध होतं. कोणी स्वतःचा बचाव करतं आहे, कोणी अटॅकिंग भूमिका करतं आहे आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे युद्ध चालू आहेत. सध्या रशिया युक्रेनचा पण वाद जरी थंड झाल्यासारखा वाटला तरी हे आतल्यात सगळ्या गोष्टी धुमसत आहेत. समजा एक देशाचं युद्ध दुसऱ्याबरोबर आहे, थोडं थंड झालं आहे पण दोन्ही देशांच्या मनात राग आहे. परत इकडं इंडिया पाकिस्तानमध्ये युद्ध चालू आहे, परत ते थांबलं पण मनात दोघांचा राग आहे. असं करता करता शेवटच्या काळामध्ये राष्ट्रांवरती उठलेलं तुम्ही पाहणार आहात. आणि हीच पवित्र शास्त्रातली भविष्यवाणी आहे. काही युद्ध जे आहेत ते सूड भावनेने घेतले जातात. ट्विन टॉवरवरती जसं आपण पाहतो ओसामा बिन लादेन याने ज्या प्रकारे ते मिसाईल्स टाकले किंवा म्हणजे जो विमानाने हल्ला केला होता, नंतर तो बदला घेण्यासाठी ज्याने तो हल्ला केला होता त्या ओसामा बिन लादेनला जिथं असेल तिथून शोधून त्याला बरोबर शिक्षा देण्यात आली. तर काही युद्ध सूड भावनेने घेतले असतात आणि काही जे युद्ध आहेत ते क्रांतिकारी पद्धतीने लढले जातात. क्रांतिकारी पद्धतीने म्हणजे जे आपले क्रांतिकारक आपले भारतीय होते, इंग्रजांच्या विरुद्ध त्यांनी लढा पुकारला. तर अशा प्रकारचे असे खूप युद्धाचे प्रकार आहेत. परंतु सगळ्यात भयंकर जे युद्ध असणार आहे ते शेवटच्या काळामध्ये हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी ते युद्ध होणार आहे. प्रत्येक
धार्मिक ग्रंथामध्ये अशा प्रकारच्या शेवटल्या काळातल्या युद्धाबद्दल वेगवेगळ्या धर्मांमध्ये त्याची माहिती दिलेली आहे. वेगवेगळे लोक सांगतात की शेवटच्या काळामध्ये, म्हणजे फक्त बायबलमध्ये लिहिलं असं नाही, पण इतरही लोकांना असं जाणवतंय की शेवटल्या काळात काहीतरी फार मोठं युद्ध होणार आहे. तर ज्यावेळेस शेवटच्या काळामध्ये तुम्ही लढायांविषयी ऐकाल, बायबल सांगतं मत्तई 24:6 आणि 7 वचन, लढायांविषयी ऐकलं तर काय करायचं ऐका. मत्तई 24:6 आणि 7 वचन, तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या आवया ऐकाल, घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा. काय करायचं नाही? बॉम्ब पडला इराणवर आणि इकडंच लोकांना थरथर काप झालेला आहे. काही लोक इकडंच, इथं पुण्यात पडतोय का, इथं काय होतंय का, ह्या भीतीनं काही लोक घाबरून गेलेले आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, परिस्थिती किती भयंकर असली तुमचा बचाव करणारा परमेश्वर सामर्थ्यवान आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. शेवटल्या काळात हे घडणं अवश्य आहे, परंतु तेवढ्यात शेवट होत नाही, कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ, मर्या व भूमिकंप होतील. हा बायबलचा शब्द आहे. हे युद्ध शेवटच्या काळामध्ये निश्चित होणारच आहेत. त्यासाठी आपली मानसिकता तयार असली पाहिजे. राष्ट्रांवर उठेल, युद्ध होतील, अनेक गोष्टी घडतील, पण परमेश्वर तुमचा बचाव करणार आहे. ज्यावेळेस 93च्या दरम्यान सिरियल बॉम्बलास्ट झाला मुंबईमध्ये, त्यावेळेस ज्यावेळेस माझे वडील जवेरी बाजार एरियात त्या साईडला होते आणि जसं ते वाटेने चालले होते काही कामानिमित्त, आणि जाता जाता एक पानाची टपरी होती आणि तिथं एक रेडिओ चालू होता आणि 5-50 लोक तिथं गर्दी करून ऐकत होते की इथं काय चाललंय, मुंबईत ब्लास्ट चालू आहेत, आणि सगळे न्यूज ऐकत होते. माझे वडील पण तिथं गेले आणि ते पण न्यूज ऐकायला लागले, पण त्यांना पवित्र आत्म्याचा आवाज आला की इथं थांबू नको. आणि जसं ते चालून काही पावलं पुढं गेले, त्याच दुकानाच्या तिथं मोठा ब्लास्ट झाला आणि कैक लोक त्या ठिकाणी मेले. सांगण्याचं तात्पर्य हे की जगामध्ये तुम्हाला लढाया, संकट दिसतील, पण त्यांची तुम्हाला बाधा होणार नाही. तुमच्या बाजूला सहस्रावादी पडलेत, लक्षावधी पडलेत, पडू द्या, पण त्याची तुम्हाला बाधा होणार नाही. तुम्हाला दिसेल, पण परमेश्वर तुम्हाला काही होऊ देणार नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, एक देवाचे महान दास ज्यांचं नाव डेव्हिड टेरेल, तुम्ही त्यांचं नाव ऐकलं असेल आणि ते नगरमध्ये खूप वेळा येऊन गेलेत, अनेक ठिकाणी तुम्हाला ठाऊक असतील. त्यांची एकही भविष्यवाणी खाली गेली नाही आणि त्यांनी खूप भविष्यवाण्या केल्या. त्यांनी सांगितलं होतं अशा दिवशी किल्लारी नावाचं, आपल्याला तर माहीत पण नव्हतं कुठं आहे किल्लारी आणि काय, तिथं भूकंप येणार आहे ते सांगितले. ते निघून गेले त्यांच्या देशाला आणि नंतर बरोबर त्याच दिवशी किल्लारीला भूकंप आला आणि लोक लिटरली अशा वह्या, पेन, डायऱ्या घेऊन जायचे आणि त्यांनी बरोबर लिहून घेतलं आणि ते म्हटलं की त्यांनी केलेली भविष्यवाणी पूर्ण झाली. ज्यावेळेस हे ट्विन टॉवर अमेरिकेतली कोसळणार होते, त्याच्या आधी 8 दिवस रोज ते तिथं जाऊन लोकांना सांगायचे पश्चाताप करा, खूप मोठा नाश येणार आहे, आणि लोक त्यांची खिल्ली उडवायचे. ज्यांनी ऐकलं ते सगळे वाचले आणि ज्यांनी खिल्ली उडवली ते सगळे मेले. एका व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेतला, तुम्ही कसे काय वाचले? तो म्हणतो मी गेले 20 वर्ष कामावर एक पण दिवस लेट झालो नाही, पण माझ्या मुलांनी आग्रह केला, त्यांनी एक नर्सरी चालू केली, मला म्हटलं तुम्ही रिबिन कापली तरच मी ते ओपनिंग करेल. मी रिबिन कापायला इकडे गेलो आणि इकडं ब्लास्ट झाला. तुम्ही ऐकताय सर, निमित्त काही असो. एक व्यक्ती ऑफिसला आला तिथं आणि त्याने बघितलं की नवीन सॉक्स त्याने पायात घातले होते आणि तिथं गेला आणि त्याला इतकं बेचैन झालं, टाईट, तो सॉक्स विकत घ्यायला खाली गेला आणि इकडं ब्लास्ट झाला. ज्याला वाचवायचंय त्याला देव कसंही वाचवतो. तर त्याच्यामुळं तुम्ही कुठल्या खडकावरती आहेत, तुम्ही स्थिर आहेत, तुम्ही आशीर्वादित आहेत, तुम्हाला ठाऊक असेल तर परमेश्वर तुमची हानी होऊ देणार नाही. परमेश्वर तुम्हाला सांभाळणार आहे. तर आता लढायांविषयी तुम्ही ऐकाल, आता ऐकताय म्हणजे ह्याचा अर्थ आपण शेवटच्या काळात आलेलो आहोत. आता पूर्वीच्या लढाया कशा होत्या? छोट्या छोट्या लढाया होत्या, देशातल्या लढाया होत्या. आता ह्या देशांमधल्या लढाया आहेत. आधी इंटरनल होत्या, आता मोठमोठ्या देशांमध्ये लढाया होताना पाहत आहोत आणि आता भयंकर अशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे वातावरण असंच वाढत जाईल. कोविड आला, लोकांना वाटलं जग बुडलं आता,
कितीतरी लोक रडायला लागले, आता जग बुडलं. पण लक्षात ठेवा, बायबलचा शब्द न शब्द भविष्यवाणीचा पूर्ण होत नाही तोपर्यंत जगाचा शेवट होणे नाही. आणि म्हणून या पवित्र शास्त्रातील भविष्यवाण्यांचा ज्यांना अभ्यास आहे किंवा जे या बायबलवर विश्वास ठेवतात त्यांना घाबरण्याची गरज नाही. पुढे येत्या दिवसामध्ये त्या गोष्टी वाढत जाणार आहेत. लूक याचा 21वा अध्याय 9वं वचन. आणि जेव्हा तुम्ही लढाया व दंगे हा विषय ऐकाल तेव्हा घाबरू नका, कारण ह्या गोष्टी प्रथम होणे अवश्य आहे, तरी एवढ्यात शेवट होणार नाही. फक्त लढाया झालेल्या तुम्ही ऐकाल, त्याने शेवट होणार नाही, कारण की फार भयंकर आणि मोठ्या गोष्टी जगाकडं येणार आहेत. लक्षात घ्या प्रियांनो, नाश करणं हे कोणाचं काम आहे? योहान 10वा अध्याय 10वं वचन. चोर येतो केवळ चोरी, घातपात, नाश. काय वाईट आहे सगळं त्या लिस्टमध्ये आहे. तर ते नाश करण्याचं काम कोणाचं आहे? सैतानाचं आहे. सैतान सगळ्या गोष्टींचा नाश करणार आहे. जे तिसरं महायुद्ध होईल ते कधीच पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने होणार नाही. आपण ऐकलं का मी काय बोललो? देवाच्या प्रिय लोकांनो, पवित्र आत्मा जगात आहे आणि देवाने आपल्याला शांती करायला बोलवलंय. आणि परमेश्वर त्याच्या वचनात काय सांगतोय की शेवटच्या काळातलं युद्ध दुष्ट आत्म्याच्या प्रेरणेने होणार आहे. आणि त्याच्यामुळे बारकाईने वचनांचा अभ्यास करा. बघा, प्रकटीकरण 16वा अध्याय 13 आणि 14 वचन. प्रकटीकरण 16, 13 आणि 14. नंतर बेडकासारखे असलेले 3 अशुद्ध आत्मे अजगराच्या तोंडातून, श्वापदाच्या तोंडातून व खोट्या संदेष्टाच्या तोंडातून निघताना मी पाहिले. अजगर, श्वापद, खोटा संदेष्टा. श्वापद म्हणजे अँटिक्राइस्ट, ख्रिस्त विरोधक आहे. म्हणजे 3 जण आहेत. जसा आपल्या अभ्यासामध्ये देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, जसं आपलं पवित्र त्रैक्य आहे तसं सैतानाचं एक अपवित्र त्रैक्य आहे. आणि त्या त्रैक्यामध्ये सैतान आहे, खोटा संदेष्टा आहे आणि खोटा ख्रिस्त आहे. पूर्ण लबाडीचं पण एक त्रैक्य आहे. आणि सैतान नेहमी देवाची कॉपी करण्याचा प्रयत्न करतो, नेहमी फेल होतो. एकच खरा आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. सैतान खरा असू शकत नाही. तो कॉपी करायचा प्रयत्न करतो पण त्याच्या ठाई सत्य बसत नाही. तर या ठिकाणी सैतान, ख्रिस्त विरोधक म्हणजे ज्याला श्वापद म्हटलंय तो, आणि खोटा संदेष्टा, या तिघांच्या मुखातून बेडकासारखे दुष्टात्मे निघाले. किती दुष्टात्मे? हे 3 दुष्टात्मे आहेत. पुढं पहा, ते चिन्हे दाखवणारे भूताचे आत्मे आहेत. ते सर्व समर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी संपूर्ण जगातील राजांना एकत्र करण्यास त्यांच्याकडे बाहेर जातात. किती दुष्टात्मे गेले? 3 दुष्टात्मे राजांना लढाईसाठी उत्सुक करायला निघून गेले. देवाच्या प्रिय लोकांनो, शेवटल्या काळातली लढाई दुष्टात्म्याच्या प्रेरणेने होणार आहे. निर्दोष जीव घेण्यासाठी माणसाला दुष्टात्मा लागल्याशिवाय तो करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे कान उघडे ठेवून ऐका की आम्ही सत्य आणि असत्यातला भेद आम्हाला कळालं पाहिजे. तुम्ही अमेरिकेच्या बाजूने आहात का? तुम्ही इस्रायलच्या बाजूने आहात का? तुम्ही इजिप्तच्या बाजूने आहात का? तुम्ही इराणच्या बाजूने आहात का? तुम्ही कोणाच्या बाजूने उभे राहू नका. तुम्ही फक्त देवाच्या पक्षाचे लोक आहात, एवढं लक्षात ठेवा. अमेरिकेने चूक केली तरी तुम्ही साथ द्याल का? इस्रायलने चूक केली तरी तुम्ही साथ द्याल का? फक्त तुमच्या देवाला मानणारे लोक आहेत ते जर चुका करत असतील, लेकरांचे जीव जर घेत असतील, तर त्यांच्या बाजूने तुम्ही उभे राहणार आहात का? यरूशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा. जर इस्रायलने एक पाप केलंय आणि जर त्यांनी ज्या लोकांचे जीव जायला नको, निर्दोष लोकांचे जीव घेतले आणि त्याच्यात तुम्ही स्टेटसला ठेवलाय आय स्टँड विथ इस्रायल, याचा अर्थ काय की त्यांच्या पापात तुम्ही सहभागी झालेले आहात, त्यांच्या गुन्ह्यात तुम्ही सहभागी झालेले आहेत. तुम्हाला फक्त प्रार्थना करायची आहे. तुम्ही इस्रायली नाही, तुम्ही परराष्ट्रीय आहात, ख्रिस्ताच्या रक्ताने विकत घेतलेले लोक आहात. हालेलुया. भेद समजून घ्या. प्रभूला तिरस्कार वाटलाय त्या यरूशलेमेचा.
हे संदेष्टाच्या घात करणारे, मी कितीदा तुला जशी कोंबडी पिलांना पंखाखाली एकवटते, मी तुला एकवटायचा प्रयत्न केलाय आणि प्रभू त्या यरूशलेमचा तिरस्कार करतोय. तू धोंडमार केलाय, माझ्या संदेष्टांना मारलंय. आणि ख्रिश्चन लोक म्हणतात यरूशलेम आमचा देश आहे, इस्रायल आमचा देश आहे. अरे ही यरूशलेम नाही, स्वर्गीय यरूशलेम आपला देश आहे. हालेलुया. आणि त्याच्यामुळे आम्ही सत्याची बाजू धरून राहिलं पाहिजे. चूकला चूक म्हणायला शिका, बरोबरला बरोबर म्हणायला शिका. आणि तुम्हाला युद्ध करण्यासाठी पाचारण नाही, तुम्हाला शांती करण्यासाठी पाचारण आहे. हालेलुया. शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना कुणाची मुलं? देवाची मुलं आहेत, स्वर्गाचे वारसदार आहेत. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, त्याच अध्यायाच्या 16व्या वचनात सांगितलंय की ते दुष्टात्मे गेले, राजांना चिथवलं, युद्ध झालंय. आणि ते युद्ध कुठं होणार आहे? प्रकटीकरण 16:16, त्यांनी त्यांना इब्री भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केले. युद्ध कुठं होणार आहे? हर्मगिदोन या ठिकाणी होणार आहे. आता त्याच अध्यायामध्ये जर तुम्ही बारकाईने वाचाल तर त्याविषयी सगळी डिटेल माहिती दिली. आता या युद्धामध्ये काय घडतंय पहा. प्रकटीकरण 14:19 आणि 20. प्रकटीकरण 14:19-20. तेव्हा त्या देवदूताने आपला विळा पृथ्वीवर चालवला आणि पृथ्वीच्या द्राक्षीचे घड तोडून देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकले. ते द्राक्षकुंड नगराबाहेर तुडवले गेले, त्यातून रक्त वाहिले. त्याचा प्रवाह घोड्यांच्या लगामांना पोहोचेल इतका असून तो 100 कोसपर्यंत वाहत गेला. किती कोस? 100 कोस. 100 कोसवर काय? जर इथं हर्मगिदोन आहे, इथून 100 कोसावर काय? तर 100 कोसावर जर तुम्ही स्टडी केला, त्याचं अंतर मोजलं तर 100 कोसावर काय? तर तुम्हाला लक्षात येईल 100 कोसावरती यरूशलेम आहे. हर्मगिदोनापासून 100 कोसावर काय आहे? यरूशलेम आहे. म्हणजे रक्ताचा प्रवाह यरूशलेमेपर्यंत जाईल. याचा अर्थ या युद्धामध्ये यहुदी लोकांना समाविष्ट करण्यात येईल आणि फार मोठा रक्तपात होणार आहे की जो रक्तपात पार यरूशलेमेपर्यंत जाऊन पोहोचणार आहे. हा त्याचा दडलेला अर्थ आहे. शेवटल्या काळातलं हे महायुद्ध इतकं भयंकर असेल की त्या महायुद्धात बायबल सांगतं 1/3 लोक मारले जातील. किती लोक मारले जातील? जगातले 1/3. आता युद्ध झालं तर कमीत कमी 250 करोड लोक मरतील. किती? हां, इतके लोक मरतील का सगळीकडं प्रेतच प्रेत दिसतील. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, लोक म्हणतील आम्हाला मरण द्या, मरण येणार नाही. खूप भयंकर संपूर्ण जगाची स्थिती होणार आहे. पण देवाला धन्यवाद द्या, ही परिस्थिती बघण्यासाठी आपण इथं नसणार. आपण देवाच्या राज्यात एकदम आनंद करणार आहोत. 7 वर्ष मेजवानीचा काळ देवाने आपल्याला दिलेला आहे. सार्वकालिक जीवन आपल्यासाठी वतन म्हणून राखून ठेवण्यात आलेलं आहे. आणि आपल्या डोळ्यांचे अश्रू पुसले जातील, आपलं सांत्वन करण्यात येईल. आणि जगामध्ये आत्तापर्यंत जे दुःख संकट तुम्ही पाहिले, त्या सगळ्या गोष्टींचा शेवट झालेला तुम्ही पाहाल. देवाच्या प्रिय लोकांनो, 3रं महायुद्ध अगदी होण्याच्या बेतामध्ये आहे. परंतु त्यापूर्वी परमेश्वर त्याच्या मंडळीला आपल्या जवळ घेणार आहे. मंडळी उचलली जाणार आहे. मग मंडळीची जबाबदारी आहे की आम्ही प्रभूमध्ये टिकून राहावं. आमेन. सत्यामध्ये टिकून राहावं. 2 दिवसापूर्वी मला एक दर्शन झालं आणि त्या दर्शनात मी पाहिलं की एक कुठल्या तरी अनोळखी ठिकाणीमध्ये मी चाललेलो आहे. आणि जाता जाता मला असं दिसलं की माझ्या बरोबरचे जे ब्रदर आहेत त्यांची गाडी कुठंतरी दुसरीकडे गेली. आणि रस्त्याच्या बाजूला एक सुंदर, खूप म्हणजे खूपच मोठं, मी असं चर्च बघितलं नाही, इतकं मोठं चर्च मला दिसलं. आणि मी ते चर्च बघितलं, मला आनंद झाला. आणि मी म्हटलं की त्या ब्रदरला मी चर्चकडं बोलवून घेईल. त्यांना फोन करून सांगितलं मी खूप मोठं जे चर्च आहे इथलं, त्या चर्चच्या दारात थांबलेलो आहे गाडी घेऊन, तुम्ही इथं या, मग आपण बरोबर जाऊ. तर ते शोधत आहेत. आणि मी म्हटलं की त्यांना ती गाडी तर ओळखतील, मी आतमध्ये जातो चर्चमध्ये. चर्चमध्ये मी जसं गेलो, इतकं मोठं चर्च की मी आजपर्यंत असं चर्च बघितलं नाही. आणि जसं आतमध्ये गेलो, चर्चमध्ये काही परिवार समोर स्क्रीनवरती जगाचे बाहेरचे पिक्चर लावून बघत बसलेले आहेत.
चर्च म्हणजे मनोरंजनाच्या गोष्टी आहेत, चर्चमध्ये लोक खेळ खेळत आहेत, चर्चमध्ये लोक टाईमपास चाललाय आणि पूर्ण तिथं प्रार्थना नाही, आराधना नाही, काहीच नाही, आणि चर्चमध्ये या सगळ्या गोष्टी चालल्यात. आणि मी प्रभूला विचारलं, प्रभू हे काय? प्रभूने सांगितलं, अनेक ठिकाणांमध्ये मंडळांमध्ये असं घडत आहे, चर्च धार्मिक गोष्टींकडे लक्ष देत नाहीये आणि अशा मंडळ्या उचलल्या जाणार नाहीत. कान उघडे ठेवून ऐका, चर्च मनोरंजनाचं ठिकाण नाही. चर्च आमच्या इच्छा मनापासून कुठली गोष्ट म्हणजे आपल्याला वाटतंय काहीतरी एन्जॉयमेंट करावं त्याची जागा नाही. चर्च म्हणजे देवाचं पवित्र घर आहे, हे प्रार्थनेचं घर आहे. इथं नेहमी प्रार्थना होत राहिल्या पाहिजेत, इथं नेहमी देवाचं गौरव झालं पाहिजे आणि जगिक गोष्टी मंडळांमध्ये कधीच येता कामा नयेत. देवाच्या प्रिय लोकांनो, आज या पवित्र वचनाद्वारे आपल्याला काय शिकायला मिळत आहे? शेवटल्या काळात महायुद्ध होणार आहे, परंतु परमेश्वराने त्यापासून मंडळीला अलिप्त ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. हालेलुया. आणि निश्चित परमेश्वर तुमचा आणि माझा नाश होऊ देणार नाही. आमचं जीवन देवाने आशीर्वादित केलेलं आहे. आम्ही सगळ्या जनरेशनमधली म्हणजे आदमाच्या काळापासून जेवढ्या पिढ्या झाल्या त्या सगळ्या पिढ्यांमधली आपण सगळ्यात आशीर्वादित पिढी आहोत. हालेलुया. आम्हाला किती बरं वाटतं. एलिया मेलाच नाही, डायरेक्ट स्वर्गाला गेला. अजून एक जण होता कोणतरी बायबलमध्ये, मेलाच नाही. हानोक मेलाच नाही, डायरेक्ट स्वर्गाला गेला. तसे एलिया आणि हानोक सारखं परमेश्वर आपल्याला करणार आहे. मरणाचा अनुभव येणार नाही. हालेलुया. आपण जीवनातून जीवनात पार जाणार. सार्वकालिक जीवनात क्षणात निमिषात आपण बदलून जाऊ. आपलं शरीर बदलून जाईल. ख्रिस्तासारखं अविनाशी शरीर आपल्याला प्राप्त होईल आणि आपण पूर्णपणे बदलून जाऊ. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, तुतारीचा नाद होईल, मध्य आकाशात मोठा प्रकाश चमकेल आणि येशू ख्रिस्त मेघावरती आरूढ होऊन येईल. सगळं वातावरण बदललेलं असेल, कडक प्रकाश, लख प्रकाश, एकदम देवाच्या सामर्थ्याचं वातावरण. जे लोक म्हणतील आम्हाला तुमचा येशू बघायचा नाही, त्या लोकांना पण येशूला बघावं लागेल. ज्याची इच्छा नाही, ज्यांनी तिरस्कार केला, ज्यांना येशू आवडत नाही, ते सगळे येशूला बघायला रस्त्यावर येतील. सगळे नुसते बघत राहतील. आम्ही बघू पण आणि आम्ही उचलले पण जाणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बाकीचे तसेच राहतील. मंडळी ट्रान्सफॉर्म केली जाईल, बदलली जाईल, मंडळी उचलली जाईल आणि ख्रिस्ताबरोबर आम्हाला सार्वकालिक वतनाचा वाटा प्राप्त होत आहे. फार मोठे आशीर्वाद आहेत प्रियांनो, फार मोठा आशीर्वाद आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, या आशीर्वादामध्ये वाटेकरी होण्यासाठी आज आम्हाला स्वतःच्या जीवनात, आमच्या परिवारात, मंडळीत जे जे बदल करणं आम्हाला गरजेचं वाटतं, काय गोष्टी केल्याने देवाचं मोठं गौरव होईल ते आम्हाला पाहिलं पाहिजे. नोहाचं तारू फक्त 8 जण वाचले. किती लोक वाचले? पण आता हे तारू येशूचं तारू आहे. हालेलुया. जर तुम्ही प्रकटीकरण 19 अध्याय बारकाईने वाचाल, किती लोक आहेत ज्यांचा उद्धार पावलेल्याचा साक्षात्कार तुम्ही वाचला. किती लोक आहेत. बायबल सांगतं तुम्हाला मोजता येणार नाही असा मोठा जनसमुदाय तिथं स्वर्गात मी पाहिला, आता झावळ्या घेतलेला, उद्धार पावलेल्यांचा. याचा अर्थ प्रभू येईल तेव्हा पुष्कळ लोक उचलले जाणार आहेत. हालेलुया. नेहमी तारण आम्हाला कॉम्प्लिकेटेड करून सांगितलं जातं. नेहमी आम्हाला सांगितलं जातं मनुष्य पापी आहे, मनुष्य असाच आहे, मनुष्य तसा आहे, मनुष्य असेल तसा. परंतु ख्रिस्ताने आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. आमचं जीवन त्याने आशीर्वादित केलेलं आहे. आज नंतर ज्यावेळेस लोक आमच्याकडे पाहतील, आमच्यामधून त्यांना येशू दिसला पाहिजे. आमच्या बोलण्यातून जगाला येशू दिसला पाहिजे. आमच्या वर्तणुकीतून जगाला येशू दिसला पाहिजे. आमच्या परिवारातून जगाला येशू दिसला पाहिजे. आमचं जीवन देवाच्या गौरवासाठी असलं पाहिजे. बोलो येशू मसीह की. हालेलुया. हे दिवस आहेत सुवार्ता प्रसाराचे, हे दिवस आहेत देवाच्या गौरवाचे. आणि बायबलचं वचन सांगतं की एक दिवस येईल, प्रत्येक
जिव्हा कबूल करेल येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे, प्रत्येक गुडघा टेकेल आणि प्रत्येक जिभेला कबूलच करावं लागेल. हे पवित्र शास्त्रातील देवाचं जिवंत वचन आहे. प्रत्येक मनुष्य खोटा ठरो पण माझा देव खरा ठरो. त्याचं वचन जिवंत आहे आणि त्याच्या वचनाप्रमाणेच घडणार आहे. आमेन, हालेलुया. देवाच्या सानिध्यातलं जीवन जगा, मिरॅकल लाईफ जगा, सामर्थ्यवान जीवन जगा. अशक्य गोष्टी आहेत तुमच्यासाठी, अशक्य आहेत, तुमच्या देवासाठी नाहीत. देवाकडे चिन्ह चमत्कार मागा. जितके बायबलमध्ये मिरॅकल लिहिलेत ते सगळे देव परत एकदा तुमच्यासाठी करायला तयार आहे. तुमची जीवनशैली बदलावी देवाची इच्छा आहे. हा आजार होतो, हा आजार मुळावत जातो, मग ट्रीटमेंट घेतली जाते, मग तरी बरा होत नाही, माणूस मरतो. हे जगासाठी. आजार येतो, विश्वासणारे प्रार्थना करतात, आजार जातो आणि विश्वासणारा जिवंत राहतो. ही आमची साक्ष आहे. एक मिरॅकल लाईफ जगा, सामर्थ्याचं जीवन जगा आणि आज विश्वास ठेवा की ते खडकावरचं घर प्रभू तुम्हाला बनवत आहे. तुम्ही ते मंदिर आहेत. तुमच्या घरात दुसरे लोक घुसलेत हे इल्लीगल आहे ना, तसंच तुमच्या शरीरात आजार आलेत हे पण इल्लीगल आहे. मग त्या शरीरात ते आजार कसे राहू शकतात? त्यांना हाकलण्याचं सामर्थ्य येशूच्या नावात आहे. कारण तो आजार माझ्या देवाने टाकलेला नाहीये, माझ्या देवाने तुमच्यामध्ये त्याचा पवित्र आत्मा दिलेला आहे. आत्मा राहू शकतो, आजार राहू शकत नाही, टेन्शन राहू शकत नाही, तणाव राहू शकत नाही, कुठलीच वाईट गोष्ट राहू शकत नाही. आज प्रभू तुमच्या जीवनाला आशीर्वादित करत आहे. एक स्थिर खडकावरचं घर तुम्हाला बनवत आहे. सारखं टेन्शन येतं, प्रभू काढून टाकत आहे. जे आजपर्यंत नाही घडलं ते आज प्रार्थनेनंतर घडणार आहे. तुम्ही तयार आहेत? तुमच्या चमत्कारासाठी तुम्ही तयार आहेत? तुमच्या चमत्कारासाठी तुम्ही तयार आहेत का? इस्रायल लोक, त्यांच्यासाठी चमत्कार केले का देवानी? फारो समोर चमत्कार केले का? म्हणजे फारोच्या अंगावर डोक्यावर बेडकं सगळे, ओवांची पिढा, लिकांची, काय 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 सगळ्या पिढा त्याच्या घरामध्ये, गोमाशांची पिढा, सगळ्या पिढा फारोच्या घरात, आणि इस्रायल लोकांना काही त्रास नाही. प्रथम वत्साच्या मृत्यूची पीडा सगळ्या मिस्री लोकांच्या घरात, इस्रायल लोकांच्या घरात काहीच नाही. अरे तो जुना करार आहे, जुना करार. ज्यांच्याकडं कोकराचं रक्त आहे त्यांच्यासाठी एवढे मिरॅकल, आमच्याकडं तर येशूचं रक्त आहे. आमचे तर किती मोठे सामर्थ्याचे, महान प्रतापी, देवाच्या गौरवाचे मिरॅकल्स आमच्या जीवनात असतील. प्रभूला खूप मोठं काम करायचं आहे. देव तुम्हाला गरिबीत मरू देणार नाही, माझं चॅलेंज आहे. देव तुम्हाला कर्जात मरू देणार नाही, माझं चॅलेंज आहे. हालेलुया. तुमच्या जीवनातल्या टेन्शन पुढे हातबल होऊ नका. माणसं बदलतील आज या दुपारी, तुमच्या जीवनातल्या अडीअडचणी निघून जातील. कारण प्रभूने ठरवलंय आज तो प्रत्येकाला खंबीर करणार आहे, त्याच्या सामर्थ्याने भरणार आहे. परिस्थिती आहे ती बदलली जाईल. आज आत्ता या क्षणी जे स्वीकारायला तयार आहेत, प्रभू त्यांच्यासाठी काम करायला तयार आहे. तुम्ही तयार आहेत का तुमच्या चमत्कारासाठी? तुमची अडलेली कामं आज नंतर पूर्ण व्हायला सुरुवात होणार आहे. कोणतं काम आहे तुम्ही प्रयत्न करून, तुम्ही 10 फोन करून नाही झालं, पण आज येशूचा एक स्पर्श ते काम पूर्ण करणार आहे. तुम्ही तयार आहेत का? तुम्ही तयार आहात का तुमच्या मिरॅकलसाठी? तुमचं काय काम अडलंय, कुठल्याही गोष्टी असतील, कसं आहे ना, तुम्हाला देव मिरॅकल दाखवून त्याच्या विश्वासात पक्क करतो. काही लोक म्हणतील मला मिरॅकलची गरज नाही. तुम्हाला मिरॅकल नाही मिळणार, पण जे म्हणतात प्रभू मला विश्वास आहे तू चमत्कार करणार आहेस, प्रभू त्यांच्यासाठी करायला तयार आहे. तुम्ही तयार आहात? हालेलुया.